जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बांगरवाडी गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध गुप्त विठोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मुरुम उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मंदिर परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी दिवस रात्र सुरू असलेल्या मुरुम उत्खननामुळे गुप्त विठोबा मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बांगरवाडी गावच्या उत्तरेला असलेल्या बांधुडा आणि धावडबांध या डोंगराच्या पायथ्याशी गुप्त विठोबा देवस्थान जवळील विठ्ठलदरा तथा खाटीखोड शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे। परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा उपसा पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने सुरू असून संबंधित माफियांना तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। दररोज मोठ्या संख्येने डंपर आणि ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे मंदिराकडे जाणारा रस्ता उखडून गेला आहे। धुळीचे साम्राज्य, रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे आणि सततची अवजड वाहतूक यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे जीवन त्रस्त झाले आहे। विशेष म्हणजे गावकऱ्यांनी या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित माफियांकडून दडपशाही व धमकावण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला मुरुम उपसा महसूल प्रशासनाला दिसत नाही का, की प्रशासन जाणीवपूर्वक डोळ्यावर पट्टी बांधून झोपेचे सोंग घेत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे। गुप्त विठोबा मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते। दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र मंदिर परिसरातच सुरू असलेल्या या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे धार्मिक वातावरणालाही बाधा पोहोचत असल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान संबंधित मुरुम उपशाचीही तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, मंदिर परिसर वाचवावा आणि खराब झालेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।